फक्त डाएट नाही, लटकणारं पोट आणि वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी या 15 सवयी बदला. नमस्कार मैत्रिणींनो. वाढलेलं वजन, पोटावरची अतिरिक्त चरबी आणि कपडे घालताना जाणवणारा वाढलेला पोटाचा घेर ही समस्या आज अनेक महिलांना जाणवते. आणि मग आपण काय करतो? कधी कडक डाएट सुरू करतो, कधी 2 दिवस उपाशी राहतो, कधी एखादा फॅट बर्नर किंवा डिटॉक्स ड्रिंक शोधतो, तर कधी व्यायाम शाळेत जाऊन खूप एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतो. पण काही दिवसांनी हे सगळं बंद होतं, कारण वजन कमी करण्यासाठी आपल्याला स्वतःला त्रास देण्याची गरज नसते. गरज असते ती आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी बदलायची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 15 सोप्या आणि प्रॅक्टिकल सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये सहज समावेश करू शकता. पण सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट, फक्त पोटाची चरबी वेगळी कमी करता येत नाही. जेव्हा शरीरातील एकूण अतिरिक्त चरबी कमी होते, तेव्हा हळूहळू पोटाचा घेरही कमी होतो. म्हणून आज आपण कोणताही चमत्कारिक उपाय पाहणार नाही. आपण पाहणार आहोत रोजच्या छोट्या सवयी यांचा योग्य वापर करून वजन नियंत्रणात कसे ठेवायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करा. ओव्यातील प्रमुख घटक थायम ऑइल, कॅर्वाक्रोल यासारखे ओलाटाईल कंपाऊंड्स आहेत. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, सिट्रिक ऍसिड, फ्लॅव्हिनॉइड्स. सकाळी उठल्यावर लगेच चहा बिस्किट घेण्याची सवय असते. ही सवय असेल तर ती हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करा. साधं कोमट पाणी घेऊ शकता. काही जण ओवा लिंबू पाणी किंवा इतर डिटॉक्स ड्रिंक्स घेतात. पण लक्षात ठेवा, ओवा किंवा लिंबू पाणी थेट शरीरातील चरबी वितळवत नाहीत. लिंबामुळे चव वाढते आणि व्हिटॅमिन सी मिळते. त्याचा फायदा मुख्यतः हायड्रेशन आणि काही लोकांमध्ये पचनाशी संबंधित आराम मिळवण्यापुरता असू शकतो. म्हणूनच याला फॅट बर्निंग ड्रिंक समजू नये. आणि सकाळचा चहा घेत असाल तर साखर कमी करण्यापासून सुरुवात करा. चहामध्ये साखर कमी करा. आपण दिवसभरात किती साखर घेतो याची आपल्याला अनेकदा कल्पनाच नसते. चहा, कॉफी, बिस्किट, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज फूड्स सगळीकडून साखर शरीरात जाते. म्हणूनच अचानक सगळं बंद करण्यापेक्षा चहातील साखर हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ आज 2 चमचे घेत असाल तर काही दिवसांनी 1.5 चमचा, नंतर 1 चमचा. छोटा बदल आहे, पण रोज होत असल्यामुळे त्याचा फरक पडू शकतो. याचा फायदा असा की तुम्ही रोजच्या आहारातील ऍडेड शुगर आणि कॅलरीज कमी करू शकता. आणि वजन कमी करताना प्रत्येक छोटा कॅलरी रिडक्शन महत्वाचा ठरतो. दालचिनी, मधाचा चहा. दालचिनीतील प्रमुख घटक सिनॅमल्डिहाइड, पॉलिफेनॉल्स. मधामध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि काही बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. हे का घ्यावे? दालचिनीतील पॉलिफेनॉल्स आणि सिनॅमल्डिहाइड यामुळे मेटाबॉलिक हेल्थ संदर्भात संशोधन झाले आहे. दालचिनीचा वापर चव आणि सुगंधासाठी करता येतो. पण दालचिनी आणि मध घेतल्याने पोटावरील हट्टी चरबी वितळते. विशेषतः वजन कमी करण्याच्या नावाखाली मध जास्त प्रमाणात घेऊ नका, कारण मधामध्येही साखर आणि कॅलरीज असतात. त्यामुळे वेट लॉस करताना नॅचरल आहे म्हणजे अनलिमिटेड घेऊ शकतो असे समजू नका. जेवणामध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन वाढवा. मुख्य घटक अमायनो ऍसिड्स म्हणजेच प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स. स्त्रोत डाळी, कडधान्ये, हरभरा, मूग, राजमा, दही, पनीर, अंडी इत्यादी. हे का घ्यावे? प्रोटीन पचायला तुलनेने जास्त वेळ लागतो आणि सॅटिटी वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. तसेच वजन कमी करताना मसल मास टिकवण्यास प्रोटीन महत्वाचे आहे. वजन नियंत्रणासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या जीवनात फक्त पोळी भात जास्त आणि प्रोटीन कमी असेल तर जेवल्यानंतर लवकर भूक लागू शकते. म्हणून आहारात आपल्या गरजेनुसार
डाळी, कडधान्ये, मूग, हरभरा, राजमा, चणे, दही, पनीर, अंडी किंवा इतर प्रोटीन रिच पदार्थांचा समावेश करावा. यामुळे जेवण अधिक बॅलन्स्ड होण्यास मदत होते. दुपारच्या जेवणानंतर ताकामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि काही प्रमाणात प्रोबायोटिक असतात. जिऱ्यामध्ये क्युमिन, अल्डिहाइड आणि इसेन्शियल ऑइल्स, हिंगामध्ये फेरुलिक ऍसिड, डेरिव्हेटिव्ह्ज आणि व्होलाटाईल कंपाऊंड्स असतात. हे का घ्यावे? ताक हा तुलनेने हलका, प्रोटीन कंटेनिंग ब्युरेज आहे. जिरे आणि हिंग यातील ॲरोमॅटिक कंपाऊंड्समुळे काही लोकांना डायजेशन आणि ब्लोटिंग मध्ये आराम मिळू शकतो. ताक हा आपल्या पारंपरिक आहारातील चांगला पर्याय आहे. त्यामध्ये जिरे, कोथिंबीर किंवा थोडं हिंग घालून घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ताक पिल्याने पोटाची चरबी थेट कमी होत नाही. त्याऐवजी हाय कॅलरी कोल्ड ड्रिंक्स किंवा गोड बिव्हरेजेसच्या जागी अनस्वीटन ताक घेतलं तर एकूण कॅलरी इनटेक कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. जेवल्यानंतर थोडं चालणं. फूड रेमेडी नसल्यामुळे इथे स्पेसिफिक घटक नसतात. चालण्यामुळे स्केलेटल मसल ग्लुकोज वापरतात, त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढते आणि मील नंतरच्या ब्लड ग्लुकोज रिस्पॉन्सला मदत होऊ शकते. हा माझ्या मते सर्वात सोपा उपाय आहे. जेवण झाल्यावर लगेच सोफ्यावर किंवा बेडवर पडण्याऐवजी 10 ते 15 मिनिटे आरामात चालण्याचा प्रयत्न करा. घरातच चालू शकता, यासाठी जिमची गरज नाही. विशेषतः दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या रुटीन मध्ये अशा छोट्या वॉक्स समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते. घरची कामे म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, यामध्येही स्पेसिफिक केमिकल घटक नसतात. याचा मुख्य फायदा म्हणजे नीट नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, म्हणजे जिम किंवा फॉर्मल एक्सरसाइज व्यतिरिक्त दिवसभर आपण केलेल्या हालचालींमधून खर्च होणारी एनर्जी. मी जिमला जात नाही त्यामुळे माझा एक्सरसाइज होत नाही असं समजू नका. घर झाडणं, पुसणं, कपडे घडी करणं, स्वयंपाक, बाजारात चालत जाणं, जिना वापरणं, या सगळ्यांमुळे शरीराची हालचाल वाढते. पण एक गोष्ट महत्वाची आहे, फक्त घरकामावर अवलंबून राहण्याऐवजी आठवड्यात नियमित एक्सरसाइज किंवा ब्रिस्क वॉकिंग देखील ठेवण्याचा प्रयत्न करा. पोट आत खेचून चालण्याबाबत एक महत्वाची गोष्ट. काही व्हिडिओमध्ये पोट आत खेचून चालल्याने बेली फॅट कमी होते असे सांगितले जाते, पण फक्त पोट आत खेचून चालल्याने पोटावरील चरबी कमी होत नाही. मात्र योग्य पोश्चर ठेवणं आणि कोअर मसल्स मजबूत करणं उपयोगी ठरू शकतं. चालताना मान सरळ, खांदे रिलॅक्स्ड आणि पाठ शक्य तितकी सरळ ठेवा. गॅस आणि ब्लोटिंग वेगळं आणि बेली फॅट वेगळं. कधी सकाळी पोट कमी दिसतं आणि रात्री पोट फुगल्यासारखं दिसतं का? यामागे गॅस, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग किंवा जास्त प्रमाणात खाणं अशी कारणं असू शकतात. हे बेली फॅट असायलाच हवं असं नाही. पाणी पुरेसे प्या, फायबरयुक्त पदार्थ घ्या, जेवण व्यवस्थित चावून खा आणि कॉन्स्टिपेशन वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोकम सरबत आणि सोलकढी. कोकम सरबत आणि सोलकढी पण योग्य पद्धतीने. कोकम मधील प्रमुख घटक हायड्रॉक्सीसायट्रिक ऍसिड, अँथोसायनिन्स आणि इतर पॉलिफेनॉल्स. हे का घेतात? कोकम मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. HCl मुळे फॅट मेटाबॉलिझम वर परिणाम होतो. महत्वाचं, साखर घातलेलं कोकम सरबत वेट लॉस साठी चांगलं मानता येणार नाही. कोकम सरबत किंवा सोलकढी आपल्या आहाराचा भाग असू शकतात, पण त्यात भरपूर साखर घातली तर वेट लॉसच्या दृष्टीने फायदा कमी होऊ शकतो. म्हणून गोड कमी, सरबतापेक्षा कमी किंवा न घातलेली साखर असलेला पर्याय निवडा. सोलकढी घेताना देखील प्रमाण आणि संपूर्ण आहार लक्षात घ्या. एक पदार्थ फॅट ब्लॉक करत नाही. अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण. संध्याकाळी चहा आणि त्यासोबत बिस्किट, नमकीन, फरसाण किंवा चिप्स खाण्याची सवय असेल तर वजन वाढण्यामध्ये त्याचा वाटा असू शकतो. म्हणून भूक लागल्यावर पर्याय तयार ठेवा. उदाहरणार्थ भाजलेले चणे, मखाना, फळे, अनस्वीटन्ड दही किंवा तुमच्या आहारानुसार एखादा प्रोटीन रिच स्नॅक.
मेथी दाणे. प्रमुख घटक सोल्युबल फायबर, गॅलेक्टोमॅनॉन, सॅफोनिन्स आणि विविध पॉलिफेनॉल्स. हे का घेतात? मेथीतील सोल्युबल फायबर पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करू शकतं आणि कार्बोहायड्रेट ऍब्सॉर्प्शनवर परिणाम करू शकते. म्हणून डाएटचा भाग म्हणून मेथी उपयोगी ठरू शकते. पण फक्त मेथीचे पाणी घेतल्याने बेली फॅट नाहीशी होत नाही आणि मेथी दाणे पाण्यात भिजवून घेतल्यानेच वजन कमी होते असे नाही. रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित ठेवा. रात्री खूप उशिरा आणि खूप जड जेवण करण्याची सवय असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. जेवणामध्ये भाजी, डाळ किंवा प्रोटीन सोर्स, सॅलड, फायबरयुक्त पदार्थ आणि आपल्या गरजेनुसार पोळी किंवा भात असे संतुलित जेवण ठेवा. आणि रात्री पोळी किंवा भात पूर्ण बंद हा नियम प्रत्येकासाठी आवश्यक नाही. प्रमाण महत्वाचं आहे. साजूक तूप. पूर्ण बंद करण्याची गरज नाही, पण प्रमाण महत्वाचं. मुख्य घटक फॅट्स, फॅटी ऍसिड्स. यामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स देखील आहेत. खूप एनर्जी डेन्स असल्यामुळे थोड्या प्रमाणात पुरेसं असतं. तूप खाल्ल्याने फॅट कमी होत नाही. उलट प्रमाण जास्त झालं तर कॅलरी इनटेक वाढू शकतो. तूप म्हणजे फॅट आणि त्यात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करताना तूप पूर्ण बंद करण्याची प्रत्येकाला गरज नाही. पण तूप खाल्लं की बेली फॅट कमी होतं असंही नाही. तुमच्या एकूण आहारातील कॅलरीज आणि प्रोटीन लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात वापरावे. स्ट्रेस आणि पोटाचा घेर. इथे मुख्य भूमिका कॉर्टिसॉल आणि स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीमची असते. दीर्घकाळ स्ट्रेस असल्यास काही व्यक्तींमध्ये अपेटाइट, क्रेविंग्स, स्लीप आणि फूड चॉईसेस बदलू शकतात. म्हणून मेडिटेशन, डीप ब्रीदिंग, वॉकिंग आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स उपयोगी ठरू शकतात. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण सतत स्ट्रेसमध्ये असलो, झोप कमी झाली आणि इमोशनल ईटिंग वाढलं तर वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं. स्ट्रेसमुळे काही लोकांना वारंवार भूक लागते, गोड पदार्थांची इच्छा वाढते, रात्री उशिरांपर्यंत खाणं होतं आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते. म्हणून वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये मेंटल हेल्थ आणि स्लीप यांनाही महत्त्व द्या. डीप ब्रीदिंग, मेडिटेशन, चालणं किंवा आवडता छंद यासाठी वेळ द्या. झोप पूर्ण करा. झोप आणि अपेटाइट रेग्युलेशन मध्ये घेरलिन आणि लेप्टिन यासारखे हार्मोन्स महत्वाचे आहेत. झोप कमी झाल्यास काही लोकांमध्ये हंगर आणि हाय कॅलरी फूड क्रेविंग्स वाढू शकतात. म्हणून वेट मॅनेजमेंट मध्ये ॲडिक्वेट स्लीप हा महत्वाचा भाग आहे. हा उपाय अगदी सोपा आहे, पण अनेकदा दुर्लक्षित होतो. रोजची झोप अपुरी असेल तर भूक आणि अपेटाइटवर परिणाम होऊ शकतो आणि वजन नियंत्रण कठीण होऊ शकतं. म्हणून शक्यतो नियमित वेळात झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. मोबाईल घेऊन रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय कमी करा. वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट नाही, स्लीप देखील महत्वाचे आहे. डिलिव्हरी नंतर लटकणारं पोट. आता विशेषतः नवीन मातांसाठी काही महत्वाच्या गोष्टी. डिलिव्हरी नंतर पोट पूर्वीसारखं दिसायला वेळ लागू शकतो. गर्भावस्थेत ॲब्डोमिनल मसल स्ट्रेच होतात, शरीरात बदल होतात आणि काही महिलांमध्ये ॲब्डोमिनल मसल सेपरेशन म्हणजेच डायस्टेसिस रेक्टी हे देखील होऊ शकतो. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच ॲग्रेसिव्ह एक्सरसाइज किंवा क्रॅश डाएट करू नका. स्तनपान आईला आणि बाळाला योग्य असेल तर ब्रेस्ट फिडिंगचे अनेक फायदे आहेत. पण फक्त ब्रेस्ट फिडिंग केल्याने प्रत्येक महिलेचं वजन आपोआप कमी होईलच असे नाही. आईने स्वतःचा आहारही संतुलित ठेवणं आवश्यक आहे. पोटाला बेल्ट बांधणे. डिलिव्हरी नंतर ॲब्डोमिनल सपोर्ट बेल्ट काही महिलांना कम्फर्ट किंवा सपोर्ट देऊ शकतो, पण बेल्टने पोटाची चरबी कमी होत नाही. तो फॅट बर्नर नाही. खूप घट्ट बेल्ट बांधून ठेवणंही योग्य नाही. ओवा, सुंठीचं पाणी. बाळंतपणानंतर काही घरामध्ये ओवा किंवा सुंठीचं पाणी दिलं जातं.
यामुळे काहींना पचनाशी संबंधित आराम मिळू शकतो. पण यामुळे डिलिव्हरी नंतरची बेली फॅट थेट वितळते असा दावा करू नये. स्तनपान करत असाल, काही वैद्यकीय समस्या असतील किंवा औषधं सुरू असतील तर कोणतेही हर्बल प्रिपरेशन नियमित घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य एक्सरसाइज. डिलिव्हरी नंतर योग्य वेळ आल्यावर आणि डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर हळूहळू फिजिकल ऍक्टिव्हिटी सुरू करा. सुरुवात वॉकिंग पासून करू शकता. नंतर पेल्विक फ्लोअर आणि कोअर स्ट्रेंथनिंग यांचे योग्य एक्सरसाइजेस फिजिओथेरपिस्ट किंवा प्रशिक्षित तज्ञांकडून शिकून करता येतात. विशेषतः पोटामध्ये मसल सेपरेशन असल्याची शंका असेल तर स्वतःहून इंटेन्स ॲब्डोमिनल एक्सरसाइजेस करण्यापेक्षा तज्ञांचा सल्ला घ्यावा. शेवटी एक महत्त्वाचा संदेश. मैत्रिणींनो, लटकणारे पोट एका दिवसात आत होणार नाही. कोणताही डिटॉक्स वॉटर, काढा, मसाला किंवा घरगुती उपाय शरीरातील चरबी जादूने वितळवू शकत नाही. पण साखर कमी करणं, पोर्शन कंट्रोल, प्रोटीन आणि फायबर वाढवणं, दररोज चालणं, घरच्या कामामध्ये ऍक्टिव्ह राहणं, योग्य एक्सरसाइज, स्ट्रेस कमी करणं आणि पुरेशी झोप या सगळ्या छोट्या सवयी एकत्र आल्या तरच वजन नियंत्रणात ठेवण्यास नक्कीच मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करू नका. वजन कमी करण्याचा प्रवास हा स्वतःला शिक्षा देण्याचा प्रवास नाही, तो स्वतःची काळजी घेण्याचा प्रवास आहे. जर तुमचं वजन अचानक वाढत असेल, पाळी अनियमित होत असेल, खूप थकवा येत असेल, थायरॉइड, पीसीओएस यासारखी समस्या असेल किंवा डिलिव्हरी नंतर पोट खूप जास्त राहिलं असेल तर फक्त घरगुती उपाय करत बसू नका. मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबातील महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सोप्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.